नमस्ते. श्री कथा या आध्यात्मिक मार्गदर्शन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा 5 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या घरात वास्तुदोष निर्माण करतात आणि आयुष्यात अडथळे आणतात. या वस्तू जर तुमच्याही घरात असतील तर त्या आजच घराबाहेर काढा. 1. देवघरातील तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो. सर्वप्रथम आपण बोलू या देवघरातील मूर्ती किंवा फोटोबद्दल. जर कोणतीही मूर्ती तुटलेली असेल किंवा फोटो फाटलेले असतील तर ते वास्तूप्रमाणे अशुभ मानले जातात. अशा वस्तू देवतेच्या शक्तीचा अपमान मानल्या जातात आणि त्यामुळे घरात मानसिक अशांती निर्माण होते. तुटलेली मूर्ती किंवा फोटो प्रेमपूर्वक विसर्जित करा आणि नवी शुद्ध मूर्ती स्थापित करा. 2. मोडलेली किंवा सुकलेली झाडं आणि फुलं. दुसरी वस्तू आहे मोडलेली किंवा सुकलेली झाडं आणि फुलं. काही लोक शोभेसाठी सुकलेली फुलं घरात ठेवतात, पण वास्तूनुसार अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात. अशा सुकलेल्या झाडांना किंवा फुलांना लगेच घराबाहेर टाका आणि त्या जागी ताजी झाडं लावा. 3. तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. तिसऱ्या क्रमांकावर आहेत तुटलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू. जुन्या रेडिओ, घड्याळं, फ्रीज किंवा टीव्ही जे वर्षानुवर्ष चालूच नाहीत. या वस्तूंमुळे स्थैर्य हरवतं आणि घरात अडथळ्यांचं वातावरण निर्माण होतं. अशा वस्तूंना शक्य तितक्या लवकर घरातून काढून टाका. 4. वापरात नसलेले जुने कपडे, बूट किंवा पर्सेस. चौथी वस्तू वापरात नसलेले जुने कपडे, बूट किंवा पर्सेस. अशा वस्तू घरात गरज नसताना ठेवल्यास त्या घरात अडकलेली ऊर्जा तयार करतात. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक अडथळे येऊ शकतात. उपयोग नसलेल्या वस्तू गरजू लोकांना दान करा किंवा घराबाहेर काढा. 5. नकारात्मक भावना देणाऱ्या वस्तू किंवा फोटो. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशा वस्तू किंवा फोटो जे बघताना तुमच्या मनात दुःख, राग किंवा नकारात्मक भावना येतात. ज्या गोष्टींच्या मागे वाईट आठवणी जोडलेल्या आहेत त्या घरात ठेवल्या की ती ऊर्जा सतत आपल्यावर परिणाम करते. अशा वस्तू ओळखा आणि त्यांना प्रेमपूर्वक निरोप द्या. या सर्व गोष्टी तुम्ही घरातून काढल्यास तुमच्या घरात सकारात्मकता, समाधान आणि आर्थिक स्थैर्य वाढू शकेल. वास्तुशास्त्र हे केवळ अंधश्रद्धा नसून ऊर्जा व्यवस्थापनाचं शास्त्र आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर श्री कथा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांपर्यंत ह्या माहितीचा प्रसार करा. श्री कथा, अध्यात्म, वास्तू आणि जीवनमूल्यांचा संगम.